मित्रांनो नमस्कार. लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेडतर्फे आम्ही ज्या असंख्य ट्रेनिंग्स घेत असतो किंवा वर्कशॉप्स घेत असतो त्यामध्ये लघु आणि मध्यम उद्योजकांचे बऱ्याचशा समस्या ज्या असतात त्यांच्याशी आम्हाला डील करायला मिळतं, ऐकायला मिळतं किंवा आमच्या प्रोग्राम्स आणि वर्कशॉपमधून ते त्यांच्या समस्यांचं निराकरण पण करतात. मित्रांनो, एक गोष्ट कॉमन जी आढळते ती अशी आढळते की प्रत्येक गोष्टीचं एक डिझाईन असतं आणि ॲज अ ह्युमन बिईंग, ॲज अ पर्सन म्हणून आपल्याला ते डिझाईन फॉलो करायला आवडत नाही. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर विमानाचं पण एक डिझाईन आहे, ऑटोमोबाईलचं एक डिझाईन आहे. ते डिझाईन फॉलो झाल्याशिवाय ते गाडी किंवा विमान त्याचं फंक्शनिंग प्रॉपरली करू शकत नाही. किंवा अगदी महाभारतातलं आपल्याला एक उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेस कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि शेवटी दुर्योधन एकटा उरला. तर दुर्योधन एकटा उरल्यानंतर तो आईची म्हणजे गांधारीची भेट घ्यायला तिच्या राहुटीमध्ये ज्यावेळेस रात्री गेला किंवा दुपारी गेला असेल, वेळेचा काही मी ॲक्युरेटली सांगू शकणार नाही, त्यावेळेस गांधारीने त्याला सांगितलं की तू एकटाच उरलाय आणि मी तुला काही तुला वर देऊ इच्छिते किंवा तुला एक ॲडव्हान्टेज देऊ इच्छिते. तू सरोवरामध्ये स्नान करून जसा जन्मला म्हणजे पूर्णपणे नग्नावस्थेत माझ्यासमोर येऊन उभा राहा. मी आत्तापर्यंत तुला कधी पाहिलेलं नाही आहे, पण मी एक तपस्वी आहे आणि मी माझ्या डोळ्यावरची पट्टी काढून तुला बघेन. तुझ्या शरीरावर माझी जिथे जिथे नजर पडेल ते पूर्ण शरीर तुझं वज्राचं झालेलं असेल. तू आता कुठेही हारू शकणार नाहीस. मित्रांनो, दुर्योधन आईची आज्ञा घेतो आणि राहुटी बाहेर पडतो. वाटेत श्रीकृष्ण भेटतात. श्रीकृष्णांना सगळा अंदाज असतो की हे काय होणार आहे. ते दुर्योधनाला ज्यावेळेस सरोवरातून आंघोळ करून नग्न अवस्थेमध्ये आईच्या राहुटीकडे जाताना पाहतात त्यावेळेस श्रीकृष्ण त्याला विचारतात की आता तू असा नग्नावस्थेत कुठे चाललाय. कारण श्रीकृष्णांना बरोबर माहिती असतं की पुढे गांधारीनी जर याच्या पूर्ण शरीरावर नजर टाकली तर हा शरीर वज्राचं होणार आणि याला कोणी हरवणार नाही. श्रीकृष्ण विचारतात तू असा कुठे चाललायस, अशा नग्नावस्थेत कुठे चाललाय. दुर्योधन सांगतो आईची आज्ञा आहे, आईने जसं सांगितलं तसं मी चाललोय. मी माझ्या आईच्या इन्स्ट्रक्शन फॉलो करतो. पण तो म्हणतो ठीक आहे, आईने तुला असं सांगितलं, पण आईने तुला कदाचित तू पाहिलेलंच नाहीये, तिला वाटत असेल तू लहान आहेस, तू आता मोठा झालायस, ॲडल्ट झालायस, असं कसं काय जाऊ शकतो. तर या विचारांनी दुर्योधनाच्या मनात खळबळ माजते आणि तो मग ते पानं सगळे कमरेला गुंडाळतो आणि आईसमोर जाऊन उभा राहतो. आई विचारते तू, आई म्हणजे गांधारी विचारते तू मी जसं सांगितलं तसं आलाय का. म्हणतो हो. ती तिच्या डोळ्यावरची पट्टी काढते आणि त्याच्या शरीरावर नजर टाकते आणि तिच्या लक्षात येतं की यांनी कमरेला झाडपाला मारलेला आहे. ती म्हणते मी तुला सांगितलेलं तू का नाही ऐकलं. तो म्हणतो तू माझी आई आहेस, पण मी एक पुरुष झालेलो आहे म्हणून मी माझ्या कमरेला झाडपाला बांधावा लागला मला. ती म्हणते मलाही माहिती होतं तू का ऐकलं नाहीस, मी जे सांगितलं ते डिझाईन तू का फॉलो केलं नाही. तो म्हणतो वाटलंच मी आता काढून टाकतोय. तो म्हणते नाही, मी माझी ती एकच जी नजर तुझ्यावर टाकणार होते त्याच्यात मी माझी पूर्ण तपश्चर्या एकवटली होती, आता तो चान्स गेला. दुर्योधन विचार करतो ठीक आहे, कमरेचाच तर पार्ट फक्त वीक राहिलाय, आपण गदा युद्ध करूया आणि गदा युद्धामध्ये नियम आहे कमरेच्या खाली मारायचं नाही. आणि मग तो भीमाचं युद्ध होतं आणि दुर्योधनाचा मृत्यू कशामुळे झालाय. भीमाला त्याची त्याचा पण आठवण करून दिला जातो आणि तो मांडीवर वार करतो, कमरेच्या खाली वार करतो आणि दुर्योधनाचा मृत्यू होतो. बाकीचं सगळं शरीर वज्राचं असून सुद्धा दुर्योधनाचा मृत्यू केवळ कशामुळे झालाय, तो एक पार्ट वीक राहिला आणि तो वीक राहण्याचं कारण हे होतं त्यांनी एक डिझाईन फॉलो नव्हतं केलं. डिझाईन हे होतं की तू सरोवरावर आंघोळ करून ये आणि पूर्णपणे नग्नावस्थेत माझ्यासमोर येऊन उभं राहा. त्यांनी मनाचं डिझाईन फॉलो केलं. मित्रांनो, बिझनेसमध्ये पण आम्हाला अशाच अनुभव येतात ट्रेनिंगच्या दरम्यान की आपले पार्टिसिपंट्स मनातलं काहीतरी डिझाईन फॉलो करतात. त्यांना माहिती आहे मार्केटिंग कसं केलं पाहिजे, सेल्स कसं केला पाहिजे, लोकांची रिक्रुटमेंट कशी झाली पाहिजे, जॉब डिस्क्रिप्शन्स काय आहेत, पण ते काहीतरी स्वतःचं डिझाईन प्रयत्न करून बघतात आणि त्यांना असं वाटतं की हे फॉलो होईल. बिझनेस हा मेन 8 गोष्टींनी बनलेला आहे. 1, यू शुड नो युअर विजन अँड मिशन. तुम्हाला तुमचं विजन अँड मिशन क्लिअर असलं पाहिजे. इफ इट इज नॉट क्लिअर
तुम्ही बिझनेस ग्रो नाही करू शकत. सेकंड, यू मस्ट हॅव टीम दॅट विल फुलफिल द विजन अँड मिशन. दुसरी गोष्ट काय तर तुमची टीम ही पूरक असली पाहिजे विजन मिशनला. नाहीतर तुम्ही म्हणणार संपूर्ण हिंदवी स्वराज्य आणि तुमची टीम त्या लेवलला नाही आहे काम करत, कुचकामी असेल, तर तुम्ही स्वराज्य मिळवू नाही शकत. शिवाजी महाराजांचं यश कशामध्ये? एक कुशल नेतृत्व, कुशल राजा प्लस कुशल टीम. बऱ्याचशा उद्योगात आम्ही पाहतो की टीमवर लोक इन्व्हेस्टमेंटच नाही करत. सो फर्स्ट इज तुमचं विजन मिशन, सेकंड इज तुमची टीम, थर्ड इज तुमची लिडरशिप. तुम्ही 100% तुमच्या बिझनेसचे लीडर म्हणून असलं पाहिजे. पीपल आर लेड, पीपल कॅनॉट बी मॅनेज्ड. लोकांना मॅनेज नसतं करायचं, लोकांना लीड करायचं असतं. त्यानंतरची गोष्ट असते ती म्हणजे कॅश फ्लो. कुठल्याही कंपनीचा पल्स जो आहे तो कॅश फ्लो आहे. सो यू मस्ट हॅव टोटल कंट्रोल ओव्हर युअर कॅश फ्लो. कॅश फ्लोने तुमच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे. सो कॅश फ्लो नंतर डिझाईन येतं कम्युनिकेशन. कम्युनिकेशन अतिशय पॉवरफुल असलं पाहिजे कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये. अपवर्ड कम्युनिकेशन, डाऊनवर्ड कम्युनिकेशन. अपवर्ड कम्युनिकेशन म्हणजे खालून वरचं कम्युनिकेशन, डाऊनवर्ड म्हणजे तुम्ही जे काही इन्स्ट्रक्शन्स देतात त्या जिथपर्यंत पोहोचायच्या तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि एव्हरीथिंग इज कम्युनिकेशन इन बिझनेस, ते सुद्धा डिझाईन झालं पाहिजे. सो कम्युनिकेशन नंतर येतात सिस्टम्स. बिझनेस इज सिस्टम ऑफ सिस्टम्स. माणसांनी सिस्टीममध्ये काम केलं पाहिजे, माणसं ही सिस्टीम नसली पाहिजे. त्यानंतर येतं लिगल. यू शुड बी एबल टू, तुम्हाला 100% लिगॅलिटीचा काळजी घ्यावी लागेल. 100% लिगल कम्प्लायन्सेस असले पाहिजे, तरच पीस ऑफ माइंड असेल. अँड द लास्ट थिंग इज प्रॉडक्ट. प्रॉडक्ट इज युअर ॲग्रीमेंट. तुम्ही जे घेताय त्यापेक्षा चांगला प्रॉडक्ट तुम्हाला लोकांना देता आला पाहिजे. सो दिस इज बेसिक डिझाईन ऑफ एनी बिझनेस. हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचा बिझनेस हा वज्रासारखा होणार आहे. तो बिझनेस तुम्हाला ते देणार आहे जे तुम्हाला पाहिजे. बट पीपल डोंट फॉलो दिस. मग त्यांची गत दुर्योधनासारखी होते. ते म्हणतात एखाद्या लिगल ॲस्पेक्टकडे दुर्लक्ष केलं तर काय फरक पडतो, सिस्टीममध्ये थोडा लॅक्युना असला तर काय फरक पडतो, एखाद दुसरा माणूस खराब असला तर काय फरक पडतो, कॅश फ्लो मॅनेज नाही झाला तर काय फरक पडतो. दुर्योधनाचा छोटाच पार्ट, कमरेचाच छोटासा पार्ट त्याचा हा वज्राचा झालेला नव्हता, पण त्याचमुळे दुर्योधनाचा मृत्यू झाला. मित्रांनो, आपल्या बिझनेसमध्ये जो पार्ट तुम्ही वीक ठेवता, ज्याला तुम्ही डिझाईन फॉलो नाही करत, नेमकं त्याचमुळे बिझनेसचा कोलॅप्स होतो. विचार करून बघा आणि तुम्हाला तुमचा बिझनेस डिझाईन फॉलो किती करता येईल हा विचार करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्यापारी मित्रांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. नमस्कार.